आणि आता पुढच्या 25 मिनिटात 50 बातम्या वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसीय अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत। संध्याकाळी ते सहकाऱ्यांसोबत अयोध्येसाठी रवाना होतील। अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली। अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सांगता शरयू नदी घाटावरती महाआरतीने होईल। बॅनरवरती मुख्यमंत्र्यांचा भगवा धारी असा उल्लेख करण्यात आला। शरयू नदीच्या किनाऱ्यावरती स्टेज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली। याच ठिकाणी शरयू नदीची आरती होणार आहे। नाशिकहून अयोध्येच्या दिशेने निघालेली ट्रेन झाशीपर्यंत पोहोचली आहे। तब्बल 1,500 शिवसैनिक या ट्रेनमध्ये असून उद्या सकाळी ही ट्रेन अयोध्येमध्ये पोहोचेल। प्रत्येक स्टेशनवर पोहोचल्यानंतर जय श्रीरामचा जयघोष करत हे शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने जात आहेत। मंदिर वही बनाएंगे ही घोषणा प्रत्यक्षात आणली असून भाजप आणि शिवसेना असे आम्ही सगळे मिळून अयोध्येला जाणार असल्याचं भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाच्या विचाराला ठाकरेंनी तिलांजली दिल्याची टीका सुद्धा विखे पाटलांनी यावेळी केली। राज्यात अवकाळीचं संकट असून शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। या सगळ्या राज्यातील विषयांना बाजूला ठेवत मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावरती जातात हे चुकीचं असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली। हिंगोली शहरासह परिसरात दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। सेनगाव तालुक्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। या अवकाळी पावसामुळे शेतातील हळदीच्या कामांना मात्र अडथळा निर्माण झाला। बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। माजलगाव, धारूर, वडवणी भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय। परभणी शहरासह जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली। दुपारपासूनच इथं रिमझिम पावसाला सुरुवात झाली। अकोल्यात गारांसह अवकाळी पाऊस झाला, यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्र सुद्धा उडाली आहेत, तर काही ठिकाणी बकऱ्यांचा मृत्यू झालाय। या पावसामुळे कापणीला आलेला गहू, लिंबू, फळबाग, भाजीपाला, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं। भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी संकटात सापडला। या पावसामुळे टोमॅटो, मिरची पिकांचं नुकसान झालं, तर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। भुसावळमध्ये 3 तलाव वाटलेत। वेल्हाळ तलावामध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक असून वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले जाणार आहेत। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं। 6 महिन्यांमध्ये 5व्यांदा अवकाळी पाऊस झाला असून प्रत्येक ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असं आश्वासन सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलं। अमरावतीमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांचा कापणीला आलेला गहू मातीमोल झालाय। दरम्यान भाजपचे आमदार प्रताप अडसडांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतीची पाहणी केली। सोलापूरमधल्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्या असून यात द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालं। अमरावती जिल्ह्यामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारांचा सुद्धा पाऊस पडलाय। अनेक घरांची पडझड झाली असून पिकांचं नुकसान झालं। मका पीक पूर्ण जमीनदोस्त झालंय, तर कापणीला आलेला गहू झोपलाय। शिवाय संत्रा पिकाला सुद्धा अवकाळीचा चांगलाच फटका बसलाय। सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शिल्लक द्राक्षबाग आणि बेदाण्याचं मोठं नुकसान झालं। काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं भाजीपाला पिकाला सुद्धा मोठा फटका बसला। यवतमाळ जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे कांदा, गहू, आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं। काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला। गोंदियामध्ये वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला। पावसामुळे आंब्याला मोठा फटका बसलाय। आंब्याची अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। राज्यात विविध भागात अवकाळी पावसाचा फटका बसलाय। विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसामुळे दाणादाण उडाली आहे। ताजीपूर अभयारण्य परिसरात गारपीट झाली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे गहू, ज्वारी, मूग आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं। हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे।
धाराशिवमध्ये कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून याकरता आता मुदतवाढ देण्यात आली. शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी 20 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. पालघरमधल्या मोखाडा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. कोल्हापुरात सीमावर्ती भागात खासगीकरणातून उभारण्यात येणाऱ्या चेकपोस्टला वाहनधारकांनी विरोध दर्शवलाय. वाहन घेऊन वाहनधारक रस्त्यावरती उतरलेत. उजळीवाडी टोलनाका ते कागल आरटीओ चेकपोस्ट पर्यंत वाहनांना काळे झेंडे लावून याचा निषेध करण्यात आला. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्त मोठ्या संख्येनं दाखल झाले. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सांगलीमधून बातमी. सांगलीच्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीमध्ये विविध चित्ररथ सहभागी झालेत. यामुळे मराठी साहित्य संस्कृतीचा ठेवा जतन करण्याचा संदेश देण्यात आला. अहिल्यादेवी चौक या मार्गे ही ग्रंथदिंडी साहित्य संमेलन स्थळी रवाना झाली. या ग्रंथदिंडीमध्ये विविध चित्ररथाच्या माध्यमातून सुद्धा मराठी साहित्य संस्कृतीचा ठेवा उजागर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सटाण्याच्या आखतवाडे भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला. गोठ्यामध्ये घुसून बिबट्यानं 4 शेळ्यांची शिकार केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना लगेच बंधन घालणं योग्य नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं. यावेळी बोलताना त्यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत अयोध्या दौऱ्यावरती जाणार असल्याचं सुद्धा सांगितलं. शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरती रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे कान टोचलेत. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही असं सुद्धा पवार यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार तब्बल 17 तासांनी लोकांसमोर आलेत. कालपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्यानं बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ते आज सकाळी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात पाहायला मिळाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कालचे कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरती टीका केली. गद्दारांना राम आशीर्वाद देणार नाही. जे आता अयोध्येमध्ये जात आहेत त्यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला होता अशी टीका संजय राऊतांनी केली. आमदार रवी राणा मुंबई विमानतळावरून हनुमानगडीसाठी रवाना झालेत. अमरावतीमध्ये ज्या भव्य हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्या मूर्तीसाठी हनुमानगडी इथून माती आणण्यात येणार आहे. ही माती रथाद्वारे अमरावतीकडे रवाना केली जाईल. कोपरगाव तालुक्यामध्ये वाहन विहिरीमध्ये कोसळून दुर्घटना झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. पालघरमध्ये टँकरनं अचानक पेट घेतला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गंगापूरमध्ये दुकानाला भीषण आग लागली. आगीमध्ये 3 ते 4 लाखांचं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दौंडमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती बसचा अपघात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. सुदैवानं बसमधले 23 प्रवासी बचावलेत. दरम्यान 5 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह 40 दिवसानंतर सापडलाय. खिशातील आधार कार्डवरून ओळख पटली आहे. त्यामुळे मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू आहे. जळगावमध्ये गणेशनगर कॉलनीमध्ये चोरट्यानं भरदिवसा घर फोडलं. या चोरट्यानं 4.25 लाखांचा ऐवज लंपास केला असून हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झालाय. पूर्व वादातून जळगावच्या कांचननगर परिसरात रात्री 2 गटात हाणामारी झाली. यात 5 जण जखमी झाले. त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून टोळक्यांचा शोध सुरू आहे. धुळे सुरत महामार्गावरील नेर गावाजवळ चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. एटीएम मध्ये चोरीच्या उद्देशानं आलेले दोन्ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांचा शोध सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव हद्दीमधल्या रस्ता खचल्यानं प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्यानं प्रवासाचा वेळ सुद्धा वाढतोय. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त कधी करणार असा सवाल प्रवासी करतायत. मावळच्या बेबड डोहळ इथं ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव सुरू आहे. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मुंबई अहमदाबाद हायस्पीड ट्रेनसाठी 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम लवकरच सुरू होणार आहे. बीकेसी ते शिळफाटा बोगद्याच्या कामासाठी 3 टनेल मशीन आणण्यात आल्यात. मध्य रेल्वेचा वेग आता आणखी वाढणार आहे. येत्या वर्षभरात 257 किलोमीटरच्या मार्गाचं दुहेरीकरण करण्यात येणार असून मल्टी ट्रॅकिंगचं काम सुद्धा पूर्ण झालंय. जळगावमध्ये सोन्याचे दर घसरले. सोनं 200 तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त झालंय. जळगावमधल्या सराफा बाजारामध्ये सध्या सोन्याचे दर 60,700 रुपयांवरती पोहोचलेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी आज तेजपूर एअरफोर्स स्टेशनकडून सुखोई 30 MKI लढाऊ विमानानं उड्डाण केलं. वायुदल पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू लढाऊ विमानानं उड्डाण केलं. पंतप्रधानांनी सिकंदराबादमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिकंदराबाद दौऱ्यावरती असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होत आहे. बिहारच्या दानापूरमध्ये बर्थडे सेलिब्रेशन महागात पडलं. पिस्तूलनं केक कापल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच पार्टी करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. वाराणसीच्या हॉटेलमधून तेजप्रताप यादवला सामानासह बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी हॉटेल संचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावरती आले. त्यावेळी त्यांनी राजघाटावरती महात्मा गांधींना अभिवादन केलं. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. धरताना दिसत आहेत. चंद्रकांड्यावर अनेकांनी तुफान डान्स केला आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत. असाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय आणि या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काही मुली चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दुसरीकडे गर्दीमध्ये आपल्या मित्रांसह बसलेल्या एका मुलाने अप्रतिम डान्स करून सर्वांचं लक्ष वेधलं. त्या मुलाचा डान्स कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. के काहे
डान्ससाठी घालून एका तरुणीचा दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा डान्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. तरुणीच्या या अतरंगी डान्सने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि या विचित्र पदार्थांना लोक फ्युजन फूड असंही म्हणतात. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थाचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच एक विचित्र फूड कॉम्बिनेशन्स बाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आमरस डोसा बनवताना दिसते आणि त्यानंतर आपण एरवी त्यावर चीज बटर ब्रेकनंतर तुमचं स्वागत. एक सविस्तर बातमी पाहूयात. महापालिकेच्या कारभारावरती शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे दुर्वस्था झाल्यानं एकेकाळचा सुंदर परिसर भकास झालाय. तर सरकारकडून पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करू असं आश्वासन देण्यात आलं. मात्र आश्वासन कधी पूर्ण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पाहूयात. उखडलेल्या फरशा, वाळलेली झाडं, ही दृश्य आहेत रंकाळा तलावाची. तुटलेले बाकडे, मुडकी तोडकी खेळणी आणि अस्वच्छता यामुळे एकेकाळी शहराचं वैभव असणारा हा तलाव सध्या मरणकळा भुगतोय. कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह अशी ओळख असलेल्या रंकाळा तलावाची दुरवस्था पाहून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळं, अपुरा सुविधांच्यामुळं बागेची पण दुरावस्था झालेली आहे. खत, पाणी, पाईपलाईनसुद्धा साधी प्लॅस्टिकची पाईप पण इथं पुरेशी नाही की जेणेकरून इथले कर्मचारी पाणी घालू शकतील. अशा अनेक बाबी आहेत. त्याच्यासाठी निधी येतो पण तो कुठं जातो, गेले कित्येक वर्ष याच्यासाठी निधी येतो पण तो कुठं खर्च होतो, कसा खर्च होतो याची काही जाणीव नाही. जर बागा व्यवस्थित केल्या आणि इथं थोडंसं डेव्हलपमेंट केली तर हे पर्यटन स्थळ आधीच प्रसिद्ध आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी रंकाळ्याला आपल्याला मिळेल. त्याच्याकरता थोडंसं प्रशासनानं लक्ष देणं इथं गरजेचं आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रंकाळा तलावाच्या दुरवस्थेची दखल घेतली आहे. रंकाळासह जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करू असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय. हा संपूर्ण परिसर मी पालकमंत्री झाल्यानंतर घोषणा केलेली होती की जे जयपूरचं स्थान हे भारताच्या पर्यटन नकाशावर आहे तेच पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचं असेल. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी ते जाहीर केलेलं आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा लक्ष या जिल्ह्यावर आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सरकार कोल्हापूरच्या विकासाला बांधील आहे. जलपर्णींच्या विळख्यात असलेल्या रंकाळा तलावानं काही वर्षांपासून मोकळा श्वास घेतलाय. मात्र दुसऱ्या बाजूला असलेलं सौंदर्य लोप पावत चालल्यानं महापालिकेनं त्वरित काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.